नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या युट्यूब सेशन मध्ये या ठिकाणी शिकवत आहोत आणि या पुस्तकातील समाज सुधारक या घटकावर सध्या आपलं काम चालू आहे. आज आपल्याला महत्त्वाचे समाज सुधारक पाहायचे आहेत, ते म्हणजे बाबा पद्मजी. लक्षात घ्या, बाबा पद्मजींवर अलीकडच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे बाबा पद्मजी हे खूप महत्त्वाचे समाज सुधारक या ठिकाणी राहील. त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे, जी आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया आणि काही ऍडिशनल महत्त्वाचे मुद्दे देखील मी तुम्हाला याच लेक्चर सिरीज मध्ये या ठिकाणी सांगणार आहे. तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. लक्षात घ्या मित्रांनो, एक सूचना या ठिकाणी आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जरूर हे ऍप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करा आणि या ऍप्लिकेशन मध्ये असणारे जे काही कोर्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. थोडक्यामध्ये आपण या ऍप्लिकेशन मध्ये कोणकोणत्या बॅचेस आहेत त्याची माहिती मी तुम्हाला इथे या ठिकाणी देतोय. लक्षात घ्या, इतिहास ऑप्शनल सब्जेक्ट आणि इतिहास जीएस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भात जी 2025 ला आपली या ठिकाणी परीक्षा होणार आहे, तर त्या 2025 साठी दोन महत्त्वाच्या बॅचेस इथं उपलब्ध आहेत, इतिहास ऑप्शनल आणि इतिहास जीएस. तर जे विद्यार्थी 25 ची तयारी करतात त्यांनी या प्रकारची बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करावी. याचबरोबर राज्यसेवा बेसिक फाउंडेशन आणि कंबाईन बेसिक फाउंडेशन याही दोन महत्त्वाच्या बॅचेस आहेत. या दोन महत्त्वाच्या बॅचेस हे विद्यार्थी मित्र जे आता नुकतंच या ठिकाणी तयारी करतायत कंबाईन आणि राज्यसेवेची, त्यांच्यासाठी बेसिक फाउंडेशनचे कोर्स इथे उपलब्ध आहेत. याचबरोबर संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2024 साठी, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास 2024 साठी, याचबरोबर समाज सुधारक. लक्षात घ्या, यामध्ये एकूण 39 समाज सुधारक आहेत आणि 39 समाज सुधारकांच्या या बॅच मध्ये तुम्हाला पुस्तक देखील मोफतपणे या ठिकाणी मिळणार आहे. तर या प्रकारची समाज सुधारकांची बॅच आहे. याचबरोबर इतिहास प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची बॅच आहे. या इतिहास पीवायक्यूज बॅच मध्ये तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईनचे संपूर्ण पीवायक्यूज या ठिकाणी उपलब्ध होतील. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट पेपर आणि त्याचबरोबर रिव्हिजन सिरीज आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क साठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन सिरीज देखील तुम्हाला इथे उपलब्ध आहे. आणि खास महत्त्वाचं म्हणजे एनसीईआरटी. एनसीईआरटी लक्षात घ्या, हिंदीमध्ये आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी इंग्रजीमध्ये आहे. तर आपण आपल्या या ऍप्लिकेशन मध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले एनसीईआरटी, त्याचे प्रत्येक चॅप्टर आपण मराठीमध्ये शिकवत आहोत आणि त्याचबरोबर त्याचे पीडीएफ देखील तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून देत आहे. आता नव्यानच एक महत्त्वाची बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, जी बॅच आहे इतिहास सेट नेट साठी. लक्षात घ्या, प्राध्यापक बनायचं असेल आणि जे विद्यार्थी नेट सेटची तयारी करतायत, ज्यांना जीआरएफ मिळवायचा आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप, तर त्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास नेट सेटची बॅच देखील इथं उपलब्ध आहेत. तर तुम्ही जी परीक्षा टार्गेट करतात त्या परीक्षेचा बॅचेस इथं उपलब्ध आहेत. इतिहास या विषयासाठी एक परिपूर्ण ऍप्लिकेशन तुम्हाला आता उपलब्ध झालेलं आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर तुम्ही डाउनलोड या ठिकाणी करा आणि या प्रकारची बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. तर सुरू करूया मित्रांनो. आज ज्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत, आज महत्त्वाचे समाज सुधारक आपल्याला पाहायचे आहेत, ते म्हणजे बाबा पद्मजी. लक्षात घ्या, बाबा पद्मजी एक अत्यंत महत्त्वाचे महाराष्ट्राचे समाज सुधारक या ठिकाणी मानले जातात, जे एक कासार समाजाचे या ठिकाणी होते. लक्षात घ्या, या बाबा पद्मजी यांनी परमहंस सभेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे बाबा पद्मजी यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणजे मराठीतील पहिली कादंबरी जी आहे यमुना पर्यटन, ही यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये देखील बाबा पद्मजी यांचं मोठं योगदान राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इयत्ता 11वीच्या पुस्तकात बाबा पद्मजी बद्दलची माहिती आहे ती आपण या ठिकाणी आता पाहूया. आता बघा, इथे पाहायला भेटतं, जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की कोणताही सुधारक यांच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर पहिलं काम करायचं त्याचा जीवित कालखंड काय आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1831 पासून ते 1906 पर्यंतचा कालखंड हा बाबा पद्मजी यांचा कालखंड या ठिकाणी मानला जातो. जरी 1906 पर्यंत हे जिवंत या ठिकाणी होते तरी देखील यांचा सुरुवातीचा कालखंड हाच आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. कारण या सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता असं एकंदरीत दिसतं. इथं म्हणलेलं बाबा पद्मजींचा जन्म बेळगावमध्ये झालेला आहे 1831 मध्ये आणि त्यांचं आडनाव हे मुळे होतं हे या ठिकाणी लक्षात घ्या.
तर मुळे हे त्यांचं आडनाव या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. यांचे घराणं हे व्यापारासाठी सुरतेमध्ये स्थिरस्थावलं. त्यांचा जवाहिरांचा व्यापार या ठिकाणी होता. घरचं वातावरण धार्मिक होतं. तर घरचं वातावरण धार्मिक असल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले होते अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. त्यांचा ओढा धर्माचरण व धर्म अभ्यासाकडे होता. वडील बेळगावात सरकारी नोकरीत असल्यामुळं त्यांचं शिक्षण तेथील मिशनरी स्कूलमध्ये झाल्याचं एकंदर दिसतं. तर मिशनरी स्कूलमध्ये यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे बेळगावमध्ये असं पाहायला भेटतं. पुढे मग वडिलांची बदली मुंबईमध्ये झाली आणि मग हे सगळं कुटुंब जे आहे बाबा पद्मजी आणि त्यांचं सारं कुटुंब हे मुंबईमध्ये या ठिकाणी येतं. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषा, मराठी भाषा, संस्कृत भाषा, कन्नड भाषा, गुजराती भाषा यांमध्ये प्रावीण्य मिळवल्याचं पाहायला भेटतं. आणि मग मुंबईमध्ये त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं एकंदर दिसतं. तर मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे की बाबा पद्मजी जे आहेत हे बाबा पद्मजी यांचं मुंबईमधल्या विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसती, ज्यामध्ये जसं म्हणलेलं आहे ख्रिश्चन धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले आणि 1854 मध्ये त्यांनी या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटतं. लक्षात घ्या, बाबा पद्मजी यांचं एक आत्मचरित्र आहे, ज्या आत्मचरित्राचं नाव आहे अरुणोदय. तर अरुणोदय या आत्मचरित्रामध्ये त्यांनी मी ख्रिश्चन धर्म का बरं स्वीकारलेला आहे, ख्रिश्चन धर्मातले महत्वाचे कोणते असे पैलू आहेत जे मला या ठिकाणी भावलेले आहेत, तर याबद्दल त्यांनी संपूर्णपणे सविस्तरपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर अरुणोदय हे बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र आहे, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे असं म्हटलेलं आहे बाबा पद्मजी पुणे येथे आले आणि फ्री चर्चच्या शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी या ठिकाणी केलेली आहे असं दिसतं. तर मुंबईतून नंतर ते पुण्यामध्ये या ठिकाणी आले आणि साहजिकच पुण्यामध्ये आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांशी त्यांचा संपर्क या ठिकाणी झालेला आहे. महात्मा फुल्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये देखील बाबा पद्मजी यांनी सहभाग घेतल्याचं दिसून येतं. फ्री चर्च शाळेमध्ये ते शिक्षकाची नोकरी या ठिकाणी करत होते, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बायबल ट्रस्ट सोसायटीच्या संपादक पदाचं कार्य त्यांच्यावर या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, एक मिशनरी सोसायटी आहे जिचं नाव आहे बायबल ट्रस्ट सोसायटी. तर त्या बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक म्हणून देखील बाबा पद्मजी त्या ठिकाणी काम करताना दिसतात. समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा खुळ्या कल्पना बंद व्हाव्यात म्हणून जनजागृतीचं कार्य देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचबरोबर मूर्तीपूजा आणि जातीभेदाला विरोध करण्याची भूमिका देखील यांनी घेतल्याचं दिसून येतं. इथं म्हटलेलं आहे की परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, ही जी परमहंस सभा आहे मुंबईमध्ये स्थापन झाली, कधी स्थापन झाली तर 1849 ला. तर या संघटनेचं वैशिष्ट्य काय होतं, तर बाबा पद्मजी यांनी ही दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहे, या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी ही परमहंस सभा या ठिकाणी स्थापन केली आणि या परमहंस सभेमध्ये बाबा पद्मजींसारखे सुधारक या ठिकाणी काम करत होते. परमहंस सभेचा मुख्य उद्देश हा जाती प्रथा समाप्त करणं होतं. स्त्री शिक्षण या ठिकाणी स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं अशा प्रकारचा या ठिकाणी राहिलेला होता. जाती व्यवस्था समाप्त करणं हा मुख्य मुद्दा असताना देखील परमहंस सभा ही एक गुप्त संस्था म्हणून काम करत होती. लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकरांनी परमहंस सभेची स्थापना केली, मात्र याचे अध्यक्ष ते स्वतः या ठिकाणी नव्हते, हा मुद्दा लक्षात घ्या. तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना परमहंस सभेचे अध्यक्ष बनवण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर भाऊ महाजन हे या संघटनेचे सदस्य होते, मात्र त्यांनी परमहंस सभेच्या बैठकीला कधीच उपस्थिती दर्शवली नाही. याचं कारण असं होतं की त्यांना या प्रकारचं धैर्य नव्हतं किंवा त्यांना अशी भीती वाटत होती की जात बांधवांना जर आपली नावं कळाली तर आपल्यावर देखील या ठिकाणी बहिष्कार या ठिकाणी टाकला जाऊ शकतो आणि म्हणून बहिष्कार आपल्यावर पडेल किंवा बहिष्कारासारखं अस्त्र आपल्या ज्ञाती बांधवांकडनं आपल्या विरोधात उपसलं जाईल. म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेच्या बैठकीला उपस्थित राहण्याचं नाकारलेलं आहे असं दिसून येतं. मात्र लक्षात घ्या, इथं पाहायला भेटतं की हे जे बाबा पद्मजी आहे त्यांना हाच विचार या ठिकाणी अमान्य होता. म्हणजे बाबा पद्मजी पुढे 1854 साली परमहंस सभेचं सदस्यत्व सोडतात. त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला जाती संस्था जर या देशातून नष्ट करायची असेल तर तुम्हाला धाडसानं समोर आलं पाहिजे. स्वतःची नावं गुप्तपणे ठेवून
तुम्ही या ठिकाणी जाती व्यवस्था समाप्त करू शकणार नाही, ही भूमिका बाबा पद्मजी यांची होती। आणि म्हणून 1854च्या दरम्यान भाऊ दाजीलाल आणि या ठिकाणी बाबा पद्मजी या दोघांनी परमहंस सभेचं सदस्यत्व नाकारलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। याचबरोबर लक्षात घ्या, विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते या ठिकाणी होते, असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता बघा, इथं आपल्याला पाहायला असं भेटतं की 1854 साली जसं परमहंस सभेचे सदस्यत्व ते या ठिकाणी नाकारतात, ते सोडून देतात, त्याच वर्षी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा इथे या ठिकाणी स्वीकार केला होता। ख्रिश्चन धर्मामध्ये असणारे मानवतावाद, त्यामध्ये असणारे बंधुभाव, त्यामध्ये असणारी सामाजिक समानता ही यांच्या विचारांना भावणारी होती आणि म्हणून ते ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करताना या ठिकाणी पाहायला भेटतात। इथं म्हणलेलं आहे की विधवा पुनर्विवाहाशी संबंधित त्यांनी या ठिकाणी यमुना पर्यटन या महत्वाची कादंबरी या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं। लक्षात घ्या, ही मराठीतील पहिली कादंबरी या ठिकाणी मांडली जाते। तर मराठीतील पहिली कादंबरी कोणती आहे, तर यमुना पर्यटन आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता याशी संबंधित अजून एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगेल की या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये एक लेख या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये लिहिला दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी। मुद्दा नीट समजून घ्या, यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये या ठिकाणी दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी एक संस्कृत मधला लेख या ठिकाणी लिहिला। त्या लेखाचं नाव काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर त्या लेखाचं नाव विधवा श्रुमार्जुन हा या ठिकाणी लक्षात घ्या। तर विधवा श्रुमार्जन हा एक महत्वाचा या ठिकाणी लेख लिहिलेला आहे। कोणी लेख लिहिलेला आहे, तर दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी लिहिला यमुना पर्यटन मध्ये, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। यमुना पर्यटन हे विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या दुःखाशी संबंधित ही कादंबरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। याचबरोबर अरुणोदय हे आत्मचरित्र यांचं या ठिकाणी मांडलं जातं, तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी दिसून असं येतं की हे जे अरुणोदय हे जे आत्मचरित्र होतं, त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ज्ञानोदय या महत्वाच्या वर्तमानपत्राचा उल्लेख या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं। आता पहा, इथं पाहायला भेटतं या संपूर्ण कालखंडामध्ये अमेरिकन मराठी मिशनच्या माध्यमातून सन 1842-43च्या दरम्यान 1842-43च्या दरम्यान ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र हे अमेरिकन मराठी मिशनचं मुखपत्र म्हणून समोर येतं आणि अहमदनगरमधनं हे या ठिकाणी प्रकाशित होतं। तर ज्ञानोदय या वृत्तपत्राची माहिती इथं बाबा पद्मजी अरुणोदय या आत्मचरित्रामध्ये देतात असं दिसतं। ते सरळ सरळ या ठिकाणी म्हणतात की मी नियमितपणे ज्ञानोदयचा वाचक या ठिकाणी आहे आणि एवढंच काय, तर ज्ञानोदयचे अंक हे या ठिकाणी लोकांमध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त वाटले जावे यासाठी देखील मी प्रयत्न केलेला आहे, या प्रकारची ती भूमिका इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतं। तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे पाहायला भेटतं की इंग्रजी मराठी व संस्कृत मराठी असे शब्दकोश देखील या बाबा पद्मजी यांनी लिहिलेले आहेत असं दिसतं। याशिवाय बरेच लेखन या ठिकाणी केलेलं आहे असं पण इथं म्हटलेलं आहे। लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत, या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी साधारणतः 1869ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या ठिकाणी लिहिलेला होता। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोवाडा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिला, त्यामध्ये व्याकरणाच्या बऱ्याचशा चुका या ठिकाणी होत्या आणि त्या काळामध्ये उच्चवर्णीय लोकांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांवर टीका केली होती की यांना शुद्ध मराठीमध्ये व्याकरणाच्या चुका टाळून यांना या ठिकाणी लिखाण करता येत नाही, असं फुल्यांवर मोठ्या प्रमाणात टीका या पुण्यातल्या उच्चवर्णीयांनी केली होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तेव्हा त्यांच्या मदतीला हे कासार समाजाचे बाबा पद्मजी या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोवाडा महात्मा फुले लिहितात, तर त्या महात्मा फुल्यांच्या या पोवाड्यामध्ये त्यांनी या ठिकाणी व्याकरणाच्या चुका दुरुस्त करण्याचं कार्य हे बाबा पद्मजी यांनी या ठिकाणी इथं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। तर हा एक महत्वाचा संदर्भ तुम्ही इथे या ठिकाणी लक्षात ठेवा। पुढे म्हटलेलं आहे की समाजातील अपप्रवृत्ती दूर व्हाव्यात, हाच त्यांचा हेतू होता आणि 1906ला यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे। या प्रकारची एक महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला बाबा पद्मजींबद्दल या 11वीच्या पुस्तकात आहे। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे, तर त्यापैकी एक आहे यमुना पर्यटन मराठीतील पहिली कादंबरी, यांचं आत्मचरित्र अरुणोदय या ठिकाणी आहे, हे एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा। ज्ञानोदय या वृत्तपत्राशी ते संबंधित राहिलेले आहेत, त्याचे वाचक आहेत आणि याचबरोबर
परमहंस सभा जी आहे, जी महाराष्ट्रातील पहिली सामाजिक संघटना या ठिकाणी आहे, तर त्या संघटनेचे सक्रिय सदस्य आहे 1854ला ती संघटना या ठिकाणी ते सोडून देतात आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म जो आहे त्या ख्रिश्चन धर्माचा ते स्वीकार या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं. बायबल चर्च ट्रस्टचे संपादक म्हणून देखील ते काम करताना या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना सांगा की इयत्ता 11वीचं पुस्तक युट्यूबवर मोफतपणे ते शिकवलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी हे आपलं या लेक्चर सिरीजचा फायदा या ठिकाणी जरूर उचला. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. थांबूया आता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.